22 मार्च 2025 ये मेरी फॅमिली नावाची हिंदी सिरीज बघितली 7 एपिसोडची आणि छान आहे. आवडली मला. म्हणजे इमोशनलही आहे आणि आपल्या परिवारात कुटुंबांमध्ये जे टिपिकल भाऊ बहीण आई वडिलांचं चालतं, म्हणजे कटाकटी भांडणं किंवा प्रेम आपसात मदत करणं, आणि सुरुवातीला सगळं म्हणजे कॉमेडियन असं आहे, पण शेवटचा एपिसोड एकदम इमोशनल झालेला आहे. सुंदर आहे. थोडक्यात कुटुंबाचं महत्व अधोरेखित केलंय की शेवटी कुटुंब आणि त्याच्यातले लोक हे आपलेच असतात. आपण ते आहेत तेव्हा आपण त्यांना गृहीत धरतो किंवा त्यांचं महत्व आपल्याला कळत नाही, पण जेव्हा ते आपल्यापासून दूर जातात किंवा जेव्हा ते आपल्यात नसतात तेव्हा मग आपल्याला त्यांची कमतरता जाणवते किंवा उणीव जाणवते किंवा त्यांचं महत्व कळतं. तर थोडक्यात एक गुप्ता नावाचं कुटुंब असतं, नवरा बायको, आणि हा एजंट असतो, म्हणजे सॅप आणि पैसे इन्व्हेस्ट गुंतवायचे आजकाल, जे आजकालचे म्युच्युअल फंड वगैरे त्या याच्यातला. आणि बायको हाऊसवाईफच असते आणि तिला मुलांना छान छान पदार्थ करून खाऊ घालायची आवड पण असते. आणि एक त्यांना 3 मुलं असतात. एक मोठा मुलगा असतो जो आता 12वी नंतर एंट्रन्सची तयारी करत असतो, हुशार असतो तो, त्याचा तो अभ्यास वगैरे करतो. मधला जो असतो तो जरा त्याचा अभ्यासात लक्ष नसतं आणि त्याचा एक मित्र असतो जो त्याला नको ते ज्ञान देत असतो. आणि एक लहान मुलगी असते जी बऱ्याच गॅप नंतर त्यांना झालेली असते, त्याच्यामुळे तिच्यावर फार त्यांचा जरा जास्त जीव असतो. तर ह्याला हिंदीमध्ये एकदमच कमी मार्क मिळालेले असतात, मधला जो मुलगा असतो तो. आणि त्याच्यामुळे, आणि त्या उन्हाळ्यात त्यांनी रंगकाम काढलेलं असतं घराचं, आणि ह्याची परीक्षा म्हणून एंट्रन्स एक्झाम त्याला अभ्यास करायचा म्हणून उन्हाळ्यात कुठेही जायचं नाही. तर ह्याचं डोकं खराब होतं मधल्याचं, की दादाच्या म्हणजे भावाच्या सुट्ट्या आहेत आणि मग आपण का सफर व्हायचं, असं तसं, माझी सगळी सुट्टी खराब होणार हे ते. मग तो जेव्हा आपल्या मित्राशी बोलतो तेव्हा तो म्हणतो, अरे उलट आपल्याला सुट्टी मिळते आणि इतका वेळ मिळतोय, त्याचा तू सदुपयोग करू शकतो, तू हे करू शकतो, तू ते करू शकतो, असं त्याला पटवतो. आणि मग ठरवतात ते लोक की काय काय करायचं काय नाही. तर त्याच्याकरता ते एक दिवस त्याचा वाढदिवस येत असतो, काहीतरी 8 मेला वगैरे. तो त्याच्यावरून त्याची चिडचिड की बा सगळ्यांचे वाढदिवस अशी म्हणजे सुट्टी नसताना येतात, मग त्यांना किती छान शाळेमध्ये नवीन कपडे घालून येता येते, रोप दाखवता येतो आणि सगळ्यांना पार्टीला बोलवता येतं. माझा सुट्टीत वाढदिवस कोणी येत नाही, कोणी जात नाही, मला शाळेचे मित्रांनी बोलवता येत नाही. त्याच्यावरून त्याची कट. मग तो त्याचा मित्र म्हणतो की आपण असं करूया, आपण दोघंच पार्टी करू, बाहेर कुठेतरी प्रीतम मध्ये जाऊ आणि सिनेमा बघायला जाऊ. पण पैसे, मग आता पैसे कसे मागायचे? बरं, आई त्याच्या वाढदिवसाकरता खूप प्लॅन करून ठेवते, टिक्की बनवून, हे बनवू ते बनवू, त्याला आवडतात त्या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यांना बोलवून पण ठेवते. आता हा काय करतो, रात्री हळूहळू आता पैसे पाहिजे म्हटल्यावर आईच्या जमवलेल्या याच्यातनं पैसे, वडिलांच्या खिशातनं पैसे, असं करून पैसे जमवतो आणि तिकीट काढून मारे सगळे प्लॅन ठरवतात. आणि सकाळी उठल्यावर त्याला कळतं की आईने सगळं घरातच ठरवलं, झालं. त्याचं डोकं होते आऊट. तो म्हणजे वैतागतो आणि चिडचिड त्याची सुरू होते. मग आई म्हणते ठीक आहे, आणि त्या याच्यामध्ये त्यांनी आईने बटाटे जे उकडलेले त्याच्यात सगळं तिखट हळद डबी सगळं पोचतो. पण मग नंतर त्याला ते रिअलाइज होतं की अरे आपलं चुकतंय, आपल्या करता आई किती करते. मग आणि तो म्हणतो बस लोक येणार, खाणार, आणि मी नुसतं ही 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 करायचं, डान्स करून दाखव, हे करून दाखव, म्हणजे असं सगळं त्याचं चालतं. पण काही नाही, शेवटी तो तयार होतो. आणि ते कशा करता, तर त्याच्या वर्गातली एक विद्या नावाची मुलगी असते जी त्याला आवडत असते, तर ती पण येणार असते. मग झालं, मग सगळं सुरळीत पार पडतं. मग ती विद्या, ह्याला हे पण असतं हिंदी पण याचं कच्चं, म्हणजे तसंही टोटल त्याला कसे तरी 60-65% मिळत असतात. तर आता हिंदीचं अगदीच काठावर पास असतो, तर
मग हिंदीची ट्युशन लावायची. तर आधी त्याचं परत तेच, मला कशाला ट्युशन, असं तसं. मग त्याला कळते की विद्या पण घेते त्या सरांकडनं ट्युशन. मग तयार होतो, तो म्हणतो ठीक आहे मी जात जाईन. मग एक दिवस मग त्याला ते म्हणजे आधी आईवर जो वैताग असतो तो त्या याच्यातनं त्याचा दूर होतो, की नाही बाबा आई पण आपल्याकरता किती महत्वाची आहे वगैरे. आणि वडिलांचं पण त्याला हे वाटत असे, लाज वाटत असते की वडील आपले स्मार्ट नाहीयेत, एवढे जाडू आहेत, तोंड म्हणजे पोट असं फुगलेलं आहे, थुलथुल असं तसं. तर म्हणजे शाळेत काही पण असलं मीटिंग किंवा रिपोर्ट कार्ड आणायचं झालं ना, तुम्ही नका येऊ, मी घेऊन येईन वगैरे असं. पण मग एकदा ह्यांची मॅच असते मुलांची. तर त्याच्यामध्ये वडील जातात. हे लोक मॅच हरतात, कारण त्यांच्याकडे ती टीम एकदमच स्ट्रॉंग असते. पण मग ती हे झाल्यावर, मॅच संपल्यावर, जो त्याच्यातला एकदम म्हणजे डेंजर बॉलर असतो, जो सगळ्यांना आउट करत असतो, त्याला सगळे घाबरत असतात. वडील नुसतं सहज त्याला म्हणतात की मला एक बॉल टाकशील का, मी बघतो पूर्वी खेळत होतो, आता बघू खूप वर्ष झाले खेळून. तर सगळे म्हणजे हसण्यावारे नेतात. आणि मग वडील जे टोलवतात एकदम 6च्या कुठे तो बॉल जातो पत्ता लागत नाही. मग झालं, त्याच्या नजरेत लगेच वडिलांचं महत्व वाढते मधल्याचे, की नाही अरे. मग आईकडनं कळतं त्याला की वडील खूप छान खेळायचे पण आता काही खेळत नाही, असं तसं. म्हणजे हळूहळू त्याला वडिलांबद्दलही आपला थोडासा विचार मग तो बदलतो. सगळेजण मग हे करतात, अरे वा 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 असं. तर अशा ह्याच्यात म्हणजे त्यांचं चालू असतं. मग भावाला इकडे जायची वेळ येते, म्हणजे कोटा मध्ये त्याची एंट्रन्स एक्झाम मध्ये तो पास होतो, परीक्षा होते त्याची, आणि त्याला आता जायची वेळ येते. तर ह्याला म्हणजे आता राग, आता पाहतो चाललाय आई त्याच्याकडे लाडू बनवते, हे बनवते, ते बनवते, सगळे नुसते त्याच्याचकडे लक्ष देतात ते. मग तो हे करतो, म्हणजे लक्ष देतं त्यांचं, म्हणजे भेटायला पण असं जात नाही. फक्त भावाला म्हणतो तू हे नेऊ नको, तू ते नेऊ नको, तुला काय करायचंय टेप रेकॉर्डर नेऊन, तुला काय करायचं हे, तू मी सगळं नेणार आणि सगळ्याला लॉक लावून जाणार आहे, त्याच्यामुळे तू काही हे घेऊ नको, असं त्या भावांचं आपलं चालू असतं. पण मग जेव्हा ट्युशन चालू असते आणि याची गाडी येते न्यायला त्याला, तर हा खाली पण जात नाही. आणि मग ते पेजेस टर्न करता करता, आणि नेमके सर पण लेसन तोच शिकवत असतात की 2 बैल असतात आणि त्या दोघांमध्ये खूप प्रेम असते, पण तो दुसऱ्या बैलाला ते समजत नसतं. पहिला बैल नेहमी जितकं वैरण टाकलंय त्याच्यापेक्षा कमीच खायचा आणि ते दुसऱ्याला मिळावं म्हणून ठेवायचा, म्हणजे. आणि मग तो जेव्हा जातो तेव्हा त्याला कळते, असं ते त्यांचं चालूच असतं. तेवढ्यात त्याला त्या पुस्तकात ठेवलेली किल्ली दिसते. हा बसल्या बसल्या ते ड्रॉवर उघडतो, त्याला त्याच्यात टेप रेकॉर्डर पण दिसतो, त्याला जे त्यांनी म्हटलं असतं की नको नेऊ ते सगळं ठेवलेलं असतं त्याने. एकदम मग त्याला रिअलाइज होतं की आपण किती आपल्या भावाशी भांडतो, हा आपलं किती हे करतो. तो लगेच उठतो आणि धावत धावत जातो खाली, पण तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. आणि मग त्याला ते जाणवतं की खरंच आपला मोठा भाऊ आपली किती काळजी घ्यायचा, आपल्याला आपण आपले पैसे पण सापडले तर आपल्याला पाठीशी घातलं. आणि त्याच्या पण मोठ्या भावाच्या याच्यामध्ये असंच मुलींच्या याचं पुस्तक सापडलेलं असतं, तेव्हा हाही त्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. म्हणजे असं एकमेकांचे सिक्रेट्स लपवून ठेवायचे, सांगायचे, मी वडिलांना सांगेन, आई वडिलांना सांगेन, हा सगळा प्रकार टिपिकल. आणि आई वडिलांचं पण कधी तसं भांडण झालेलं दाखवलं नाही, खूप त्यांचं हॅपी टू गो असतंच. पण एकदा काहीतरी त्यांचे सासरे येणार का कोणतरी येणार, त्यांना काहीतरी पैसे दिले वडिलांनी म्हणून की चिडते, आणि दोघांचं कडाक्याचं भांडण होतं. घरात काही मग जेवायला नाही, काही नाही, काही नाही, झोपून असते ती गपचूप. आणि त्या रागातच ती मुलगी, छोटी मुलगी, तिला डान्स क्लासला जायचं असतं म्हणून ती हट्ट करत असते, ती मार खाते, ओरडा खाते. आणि या दोघांना खूप वाईट वाटतं. ते तिला समजवतात, पण मग थोड्या वेळाने बघतात तर ती कुठेच नसते. मग हे सगळे शोधाशोध तिच्या मागे, आणि मग ती दिसते कुठेतरी, सापडते. एक जण गृहस्थ घेऊन येतात. मग ती आई वडील म्हणतात तू कुठे गेली होतीस, तू का, म्हणजे तुम्ही लोकांनी भांडण नसेल करणार, नाही तर मग मी अशीच निघून जाईन, बिलकुल भांडायचं नाही. आणि मग म्हणजे असं
फॅमिलीमधलं रिलेशन्स आणि एकमेकांच्या बद्दलची ओढ आणि हे सगळं दाखवलंय. छान आहे, मला आवडलं. एकदम हलकं फुलकं सिरियल आहे.